आपल्याही नावावर संपत्ती असावी, गावाकडे शेत जमीन असावी, छोटंसं टुमदार घर असावं, अशी प्रत्येकाची इच्छा असते। मात्र तुम्ही ज्या राज्यामध्ये राहतात त्या राज्यामध्ये एखाद्या व्यक्तीच्या नावावर जास्तीत जास्त किती जमीन असू शकते हे जाणून घेणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे। काही राज्यांमध्ये एका व्यक्तीच्या नावावर जास्तीत जास्त किती जमीन असू शकते याकरता मर्यादा घालून देण्यात आल्या आहेत, तर काही राज्यांमध्ये याबाबत कोणतीही मर्यादा नाहीये। जर तुमच्याकडे ठरवून दिलेल्या मर्यादेपेक्षा जास्त जमीन असेल तर ती जमीन संपादित करून भूमिहीन व्यक्तींना वाटप केली जाते। जाणून घेऊयात शेत जमिनीच्या मालकीबाबत महाराष्ट्रातील नियम काय आहेत। सीलिंग कायद्यानुसार जर तुमची जमीन ही बागायत असेल किंवा तुमच्या नावावर जी शेती आहे तिच्यामध्ये 12ही महिने पिकांना पाणी पुरवठ्याची सोय असेल तर तुम्हाला जास्तीत जास्त आपल्या नावावर 18 एकर जमीन ठेवता येऊ शकते। जर तुम्ही तुमच्या शेतीमधून भात अर्थात धानाचं उत्पन्न घेत असाल आणि ती जमीन जर हंगामी बागायती असेल तर तुम्हाला तुमच्या नावावर जास्तीत जास्त 36 एकर इतकी जमीन ठेवता येऊ शकते। 12 महिने पाणी पुरवठा नाही, मात्र वर्षातून एका पिकाला हमखास पाणी पुरवठ्याची खात्री असलेल्या शेतजमिनीची कमाल मर्यादा 27 एकर एवढी आहे। तर कोरडवाहू जमिनीबाबत हा नियम 54 एकर पर्यंतच्या मर्यादेचा आहे। म्हणजेच राज्यात तुमच्या नावावर जास्तीत जास्त 54 एकर इतक्या मर्यादेपर्यंत कोरडवाहू जमिनीचं क्षेत्र ठेवू शकता। सोलापुरातील विविध भागातील फ्लॅट, शॉप, ओपन प्लॉट, रो हाऊसेस यासारख्या विविध प्रॉपर्टीच्या माहितीसाठी आजच ॲबिलिटी कन्स्ट्रक्शन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका।